Good morning students. Now here we will also discuss about the second method of valuation of shares. It is nothing but a yield value method or market value method. आता याच्यामध्ये yield value method प्रामुख्याने या ठिकाणी व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स त्याच्यामध्ये तीन मेथड या ठिकाणी आपण अभ्यासणार आहोत या युनिटमध्ये. पहिले या ठिकाणी इंट्रिसिक व्हॅल्यू मेथड त्याचं आपलं डिस्कशन झालेलं आहे. त्यानंतर सेकंड जी मेथड आहे त्यामध्ये व्हॅल्युएशन ऑफ शेअर्समध्ये प्रामुख्यानं दुसरी मेथड आहे यील्ड व्हॅल्यू मेथड, त्याचा या ठिकाणी आपण अभ्यास करतोय. ती मेथड नेमकी कोणती आहे, कशा पद्धतीने अभ्यास करायचा याचा या ठिकाणी आपण अभ्यास करतोय. बीकॉम सेकंड सेमिस्टर थर्ड सब्जेक्ट कॉर्पोरेट अकाउंटिंग पेपर फर्स्ट युनिट व्हॅल्युएशन ऑफ शेअर. आता या युनिटमध्ये प्रामुख्यानं काय बघायचे तर मेथड्स फॉर व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स याच्या ठिकाणी अभ्यास करतोय आपण. आता या मेथडमध्ये दुसरी जी काय मेथड आहे त्यामध्ये यील्ड व्हॅल्यू मेथड. यील्ड व्हॅल्यू मेथड हे या ठिकाणी आपण बघतोय व्हॅल्युएशन ऑफ शेअर. त्यामध्ये मेथड फॉर व्हॅल्युएशन ऑफ शेअर, त्यामध्ये मेथड आहे दुसरी मेथड आपण पाहतोय यील्ड व्हॅल्यू मेथड. यील्ड व्हॅल्यू मेथड. आता याच्यामध्ये काय तर यील्ड व्हॅल्यू मेथड दॅट मीन्स अंडर दिस मेथड prospective earning of the company are considered. That means in this method prospective earning of the company is considered. That means the prospective earning of the company is considered under this method. You know very well the company's earning capacity are also affecting onto the under this method yield value method. It is in this method we are also analyze the prospective earning of the company is considered for the purpose of valuation of shares.
that means very well. First method on the basis of dividend declared by the company. म्हणजे ज्यावेळेस या ठिकाणी अर्निंग्स आपण विचार करतो त्यावेळेस या ठिकाणी कंपनी काहीतरी डिव्हिडंड काय करत असते, डिक्लेअर करत असते, आणि त्या डिव्हिडंडचा विचार करता आपणाला जे काय व्हॅल्युएशन ऑफ शेअर काढायचे असेल, म्हणजे फॉर द कन्सिडरेशन ऑफ द डिव्हिडंड ऑफ द कंपनी किंवा ऑन द बेसिस ऑफ डिव्हिडंड ऑफ द कंपनी declared by the company, the formula is dividend in terms of rupees divided by normal rate of return into 100, or rate of dividend divided by normal rate of return, the denomination which rate to applies. त्यामध्ये पेड अप व्हॅल्यू ऑफ शेअर्स इंटू पॉसिबल रेट ऑफ रिटर्न डिवायडेड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न, हे तीन या ठिकाणी फॉर्म्युले आहेत. आता प्रामुख्यानं जर विचार केला तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर विचार केला तर डिव्हिडंडचा विचार करता या ठिकाणी तीन फॉर्म्युले आहेत. म्हणजे सपोज द रेट ऑफ डिव्हिडंड पर शेअर इज ₹12, द नॉर्मल एक्सपेक्टेशन इज 15%, द मार्केट व्हॅल्यू ऑफ द शेअर्स विल बी, काय फॉर्म्युला, डिव्हिडंड डिवायडेड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न, म्हणजे 12 डिवायडेड बाय 15 इंटू 100 इज इक्वल ₹80. हे झाले या ठिकाणी एक्झाम्पल. किंवा दुसरं एक या ठिकाणी इन द अबोव एक्झाम्पल, इफ शेअर इज कन्सिडर्ड टू बी द फेस व्हॅल्यू ऑफ ₹60, जर आपण या ठिकाणी त्या शेअरची फेस व्हॅल्यू ₹60 असं कन्सिडर केलं आणि रेट ऑफ डिव्हिडंड किती आहे, ₹12 आहे पर शेअर्स, अँड कम्स ॲट 20%. नाव वी अप्लाय द फॉर्म्युला ऑफ मार्केट व्हॅल्यू. मग या ठिकाणी काय येणार, डिव्हिडंड किती आहे, पर शेअर कम्स ॲट 20%, म्हणजे या ठिकाणी 12 म्हटलं तर या ठिकाणी 20% येतो आहे. रेट ऑफ डिव्हिडंड 20% डिवायडेड बाय नॉर्मल रेट ऑफ, म्हणजे एक्सपेक्टेड किंवा नॉर्मल रेट ऑफ रिटर्न 15 इंटू 60 इज इक्वल टू 80. म्हणजे अशा पद्धतीनं दोन्ही फॉर्म्युलासुद्धा या ठिकाणी व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स हे सेम येतं आहे, त्याच्यामध्ये काही जास्त अवघड नाही. मग आता हा जो काय इल्ड व्हॅल्यू मेथड असेल, ते इल्ड व्हॅल्यू मेथड ही प्रामुख्याने कशावर अवलंबून आहे, तर इल्ड व्हॅल्यू मेथड इज डिपेंड्स अपॉन द expectations and earning capacity of the company. Nowadays, very well, the company is working, as well as the company's earning capacities are also considered for the valuation of the shares, because the earning capacity of the companies are also affecting onto the company shares. म्हणजे ज्या कंपनीचं अर्निंग कॅपॅसिटी असेल, साहजिकच त्याच्यावर या ठिकाणी त्याचा परिणाम हा होत असतो. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की डिव्हिडंड ऑन इक्विटी शेअर्स इज कॅल्क्युलेटेड बाय डिडक्टिंग, काय त्याच्यामधून मायनस केलं जातं, तर टॅक्सेशन असेल, ट्रान्सफर टू स्पेसिफिक रिझर्व असेल, ट्रान्सफर टू डिव्हेंचर रिडम्पशन फंड किंवा प्रेफरन्स डिव्हिडंड. म्हणजे त्या ठिकाणी इक्विटीचा डिव्हिडंड देत असताना प्रॉफिटमधून काय काय मायनस करावं लागतं, तर प्रॉफिटमधून आपणाला त्या ठिकाणी टॅक्स मायनस करावा लागेल. त्याचबरोबर कंपनीने काही रिझर्व क्रिएट केले असतील तर ते रिझर्वची अमाऊंट या ठिकाणी ते प्रॉफिटमधून मायनस करावे लागेल. त्यानंतर ती मायनस केल्यानंतर रिडम्शन फंड असेल डिबेंचरचा, तो या ठिकाणी काय क्रिएट केला असेल तर त्याची अमाऊंट मायनस करावी लागेल. अशा पद्धतीनं प्रेफरन्स डिव्हिडंड असेल तर प्रेफरन्स डिव्हिडंडची अमाऊंट मायनस करावी लागेल. अशा पद्धतीनं जे येणारा प्रॉफिट असेल तो प्रॉफिट इज अवेलेबल फॉर इक्विटी डिव्हिडंड, हा या ठिकाणी महत्त्वाचा मुद्दा. त्यानंतर सेकंड डिवायडिंग द रिमाइंडर नंबर ऑफ इक्विटी शेअर्स, म्हणजे जो प्रॉफिट अवेलेबल असेल तो प्रॉफिट त्याला डिवायडेड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर केले की आपल्याला पर डिव्हिडंड या ठिकाणी मिळू शकतो. पुढचा या ठिकाणी याच्यामध्ये आहे, इफ ॲव्हरेज प्रॉफिट इज अवेलेबल इन्स्टेड ऑफ टेकिंग द करंट प्रॉफिट, then average profit is to be taken, and this method is suitable for the small blocks of the shares. ज्या ठिकाणी स्मॉल ब्लॉक्स ऑफ शेअर्स असतील तिथं या ठिकाणी मेथड सुटेबल आहे. सेकंड मेथड आहे म्हणजे इल्ड व्हॅल्यू मेथडची दुसरी मेथड,
There is another method for calculation of the market value, which may be termed as capitalization method. According to this method, profits available to equity shareholders is converted into capital on the basis of normal rate of return or normal expectations. मग तो कसा या ठिकाणी कॅल्क्युलेट केला जातो, तर या ठिकाणी प्रॉफिट अवेलेबल टू द इक्विटी शेअर होल्डर्स डिवायडेड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इंटू 100. तर तिथं आपणाला तुमचा जो काय रिटर्न असेल तो कॅपिटलायझेशन रिटर्न हा या ठिकाणी मिळू शकतो. म्हणजेच या ठिकाणी काय कॅपिटल दस अराइव्ड ॲट इज डिवायडेड बाय द नंबर ऑफ शेअर्स सबस्क्राईब्ड. म्हणजेच या ठिकाणी द रिझल्टिंग फिगर असेल ती मार्केट व्हॅल्यू आपल्याला मिळू शकते. फॉर एक्झाम्पल, सपोज द सबस्क्राईब कॅपिटल is 10,000 shares of rupees 100 each and the profit earned are rupees 1,50,000. The normal rate of return expected is 10%. Then the market value of share, त्या market value share किती येणार, तर या ठिकाणी profit available into the equity shareholders किंवा profits into किंवा प्रॉफिट डिवायडेड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न की तो किती आहे 10 आहे इंटू 100. म्हणजेच काय झालं या ठिकाणी रुपीज 15 लाख हे काय झालं या ठिकाणी कॅपिटल आलं. म्हणजेच या ठिकाणी त्याला डिवायडेड बाय या ठिकाणी 10,000 केलं की तुम्हाला या ठिकाणी काय मिळणार आहे, मार्केट व्हॅल्यू ऑफ ईच शेअर किती 150 हे या ठिकाणी मिळू शकते. आता इथं आपल्याला मार्केट व्हॅल्यू समजलं कसं काढायचं. आता त्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. काय मुद्दा आहे सर्वात महत्त्वाचा, तर इथं अतिशय सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर थर्ड जी काय मेथड आहे म्हणजे व्हॅल्यू ऑन अर्निंग बेसिस. इट इज सुटेबल फॉर व्हॅल्यू ऑफ लार्ज ब्लॉक्स ऑफ द कंपनी शेअर्स ॲज अ बिग इन्व्हेस्टर instead of in what a company earns and not only the distributor. First we are also calculate the rate of profit in the company, म्हणजेच व्हॅल्यू ऑफ अर्निंग बेसिस म्हणजे yield value method. It is also based on the earning म्हणजे व्हॅल्यू ऑन अर्निंग बेसिस. इथे या ठिकाणी त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. व्हॅल्यू ऑन अर्निंग बेसिस, व्हॅल्यू ऑन अर्निंग बेसिस. आता याच्यामध्ये काय, तर अर्निंग इट इज नथिंग बट ए profit earned by the company. आता इथं आपण काय काढतोय, तर व्हॅल्यू ऑफ शेअर वी आर ऑल्सो कॅल्क्युलेटेड. व्हॅल्यू ऑफ शेअर कॅल्क्युलेशन किंवा कॅल्क्युलेटेड. देन व्हॅल्यू ऑफ शेअर कॅल्क्युलेटेड फॉर दॅट्स रिझन. मग याचा जर आपण विचार करता किंवा फॉर दॅट्स पर्पज ऑन द अर्निंग बेसिस, अर्निंग इट इज नथिंग बट ए प्रॉफिट अर्न बाय द कंपनी. देन वी आर ऑल्सो कॅल्क्युलेट व्हॅल्यू ऑफ शेअर्स. दॅट मीन्स शेअर मीन्स शेअरचे टाईप्स आपल्याला माहीत आहेत, इक्विटी शेअर अँड प्रेफरन्स शेअर्स. Equity shares and preference shares. These are the two types of the shares. Then in this particular method we are also we are also find out the value of shares. Which shares? The equity shares, as well as our preferences. Then profit, that means that it is also the most important part. Profit, that means available for equity shares. हा एक महत्त्वाचा मुद्दा असतो त्याच्यामध्ये. आता ऑन द बेसिस ऑफ द अर्निंग, आता ऑन द बेसिस ऑफ द अर्निंगमध्ये काय केलं जातं, तर ऑन द बेसिस ऑफ द अर्निंग वी नो व्हेरी वेल द प्रॉफिट अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर्स डिवायडेड बाय पेड अप value of equity shares into 100
त्याच्यानुसार आपण काय करतो, रेट ऑफ प्रॉफिट किंवा ज्याला आपण एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न या ठिकाणी म्हणतो किंवा रेट ऑफ प्रॉफिट, मग त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऑफ इक्विटी शेअर अंडर द यील्ड व्हॅल्यू मेथड ऑन द अर्निंग बेसिस मेथड किंवा अर्निंग बेसिसवरून जर आपण त्याची यील्ड व्हॅल्यू काढायची असेल तर त्याचा फॉर्म्युला काय, रेट ऑफ प्रॉफिट डिवायडेड बाय नॉर्मल रेट इंटू पेड अप अमाऊंट पर शेअर. म्हणजे इथं याचा फॉर्म्युला काय, यील्ड व्हॅल्यू, जे विद्यार्थी मित्रांनो ते लक्षात घ्या, यील्ड व्हॅल्यू इज इक्वल टू, त्याचा फॉर्म्युला काय आहे, तर त्याचा फॉर्म्युला आहे रेट ऑफ प्रॉफिट डिवायडेड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न, रेट ऑफ प्रॉफिट डिवायडेड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न into paid up value of share, paid up value of share. मग याच्यामध्ये नॉर्मल रेट ऑफ रिटर्न दिलेला असतो, पेड अप व्हॅल्यू ऑफ शेअर दिलेली असते, फक्त आपल्याला रेट ऑफ प्रॉफिट असेल तो रेट ऑफ प्रॉफिट या ठिकाणी फाइंड आउट करावा लागेल. म्हणजे रेट ऑफ प्रॉफिट, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इज गिवन इन टू द प्रॉब्लेम पेड अप अमाऊंट ऑफ पर शेअर, पेड अप व्हॅल्यू ऑफ शेअर दॅट मीन द पर शेअर. वी आर ऑल्सो कन्सिडर दॅट, बट गिवन काय काय असतं तर प्रॉब्लेममध्ये नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आणि पेड अप व्हॅल्यू ऑफ शेअर दिलेला असतो. मग इथं काय काढावं लागतं आपल्याला, रेट ऑफ प्रॉफिट, रेट ऑफ प्रॉफिट. मग रेट ऑफ प्रॉफिट काढण्याचा फॉर्म्युला काय, तर रेट ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू प्रॉफिट अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर्स डिवायडेड बाय पेड अप इक्विटी शेअर कॅपिटल इंटू 100. म्हणजे काय या ठिकाणी रेट ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू प्रॉफिट अवेलेबल to the equity shareholders divided by paid up share capital into 100 केलं की आपल्याला काय मिळणार आहे, तर रेट ऑफ प्रॉफिट मिळेल. आता इथं प्रॉफिट अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर्स या ठिकाणी काढावं लागतो, काय प्रॉफिट अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर्स, प्रॉफिट अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर्स टू फाइंड आउट. आता हा काढत असताना तर प्रॉब्लेममध्ये काय दिलं जातं, तर प्रॉब्लेममध्ये आपल्याला प्रॉफिट दिला जाईल, प्रॉफिट इज गिवन. मग प्रॉफिट काढत असताना त्याच्यामध्ये काही ॲडजस्टमेंट दिल्या जातील, सम ॲडजस्टमेंट्स आर गिवन which are affecting on our profit. अशा ॲडजस्टमेंट असतील की त्या तुमच्या प्रॉफिटवर परिणाम करतील, मग त्या विचारात घेऊन आपल्याला तो प्रॉफिट काढावा लागेल. मग प्रॉफिट काढल्यानंतर इथं आपल्याला प्रॉफिट अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर्स हा फाइंड आउट करावा लागेल. मग तो कसा काढायचा, तर प्रॉफिट अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर्स मागे या ठिकाणी आपण बघितलं होतं की ह्याच्यामध्ये कसा काढला जातो, प्रॉफिट अवेलेबल दॅट मीन्स ॲव्हरेज प्रॉफिट अवेलेबल इन्स्टेड ऑफ टेकिंग करंट इयर प्रॉफिट, ॲव्हरेज प्रॉफिट इज टू बी टेकन. मग याच्या ठिकाणी काय बघा, तर प्रॉफिट अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर्स काढत असताना मग त्यामध्ये काय येणार आहे, प्रॉफिट, त्याच्यामधून लेस काय करणार, लेस तुमचं टॅक्सेशन, त्यानंतर त्याच्यामधून लेस काय करणार आहे तुम्ही या ठिकाणी, लेस ट्रान्सफर टू रिझर्व, त्याच्यामध्ये आणखीन लेस काय करणार आहे, लेस रिडम्पशन ऑफ डिबेंचर फंड, आणि त्यामधून लेस काय करणार आहे, प्रेफरन्स डिव्हिडंड,
preference dividend, then we are also getting the profit available to the equity share होल्डर्स. म्हणजे अशा पद्धतीनं आपण काय करणार आहे, प्रॉफिट अवेलेबल टू द इक्विटी शेअर होल्डर्स. मग याच्यामध्ये आपणाला काय करावं लागेल, तर याच्यामध्ये आपणाला प्रॉफिट जर दिला असेल ॲव्हरेज प्रॉफिट, तर या ठिकाणी 3 वर्षाचा प्रॉफिट दिला असेल तर ॲव्हरेज प्रॉफिट काढताना तर या ठिकाणी टोटल इयर त्याची सम करायची प्रॉफिटची डिवायडेड बाय टोटल नंबर ऑफ इयर्स. हे केलं की आपणाला काय मिळेल, तर या ठिकाणी तुमचा ॲव्हरेज प्रॉफिट असेल तो ॲव्हरेज प्रॉफिट हा या ठिकाणी मिळू शकतो. म्हणजे अशा पद्धतीनं हे या ठिकाणी आपण काय केलेलं आहे, तर यील्ड व्हॅल्यू मेथड ऑन द अर्निंग बेसिस किंवा ऑन द बेसिस ऑफ द अर्निंग ऑफ द कंपनी आर ऑल्सो द मोस्ट इम्पॉर्टंट पॉईंट. Formula of yield value method: rate of profit divided by normal rate of return into paid up value of share. The rate of profit, that means the profit available to the equity shareholders, divided by paid up share capital into 100. That means we are also find out the profit available to the equity shareholders from the given information into the problem. The profit available to the equity shareholders are also find out. Then profit less taxations or tax, less transfer to general reserve or reserve, any reserve, then less redemption of debenture fund, less preferential dividends, then the amount it is also called as the profit available to the equity shareholders, and such particular amount we are also used into the calculation of rate of profit. Then after the calculation of rate of profit, we are also easily find out the yield value of shares. That means the formula is rate of profit divided by normal rate of return into paid up value of shares. Then we get the yield value of shares. म्हणजे अशा पद्धतीनं आपणाला ही yield value of shares ही या ठिकाणी काढता येईल. आता या मेथडमध्ये प्रामुख्यानं काय आहे, या मेथडमध्ये प्रामुख्यानं काय, तर अर्निंग ऑफ द कंपनीज आर ऑल्सो द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर्स. मग आता इथं बघा, सपोज आता इथं आपण मेथड घेतली होती कुठली या ठिकाणी, तर या ठिकाणी सपोज इक्विटी शेअर कॅपिटल इज 10,000 इक्विटी शेअर्स ऑफ ₹10 each, ₹8 paid up, that is ₹80,000, and profits available for them is ₹20,000. The market value will be calculated as under. मग पहिल्यांदा काय करावं लागेल, नॉर्मल रेट ऑफ डिव्हिडंड, ज्यालाच की आपण रेट ऑफ प्रॉफिट म्हणतो, तर या ठिकाणी प्रॉफिट अवेलेबल देम किती आहे 20,000. पेड अप शेअर कॅपिटल किती आहे 80,000 इंटू 100, म्हणजे प्रॉफिट किती आला, प्रॉफिट रेट ऑफ प्रॉफिट किती आला 25%. मग आता इथं तुमचा या ठिकाणी नॉर्मल रेट ऑफ रिटर्न दिला असेल किती 20%, म्हणजे रेट ऑफ डिव्हिडंड किंवा नॉर्मल रेट ऑफ डिव्हिडंड किंवा ज्याला आपण नॉर्मल रेट ऑफ रिटर्न म्हणतो किती 20%. म्हणजे किती आला बघा तो या ठिकाणी बघा, नॉर्मल रेट ऑफ रिटर्न किंवा नॉर्मल रेट ऑफ डिव्हिडंड किती आहे 20%, रेट ऑफ प्रॉफिट किती काढला आहे 25%, इंटू पेड अप व्हॅल्यू ऑफ शेअर किती आहे 8, म्हणजे व्हॅल्यू ऑफ इच शेअर 25 divided by 20 into 8 is equal to ₹8 per share, ₹8 per ₹10 per share, ₹10 per share. म्हणजे या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ द शेअर इट मस्ट बी डिपेंड्स अपॉन
हाऊ मच प्रॉफिट इज अवेलेबल टू द इक्विटी शेअर होल्डर्स, म्हणजे कोणत्याही कंपनीचं ॲनालिसिस करत असताना तो ॲनालिसिस जर आपण केलं तर तुमच्या लगेच लक्षात येईल की या ठिकाणी कंपनीचं नॉर्मल रेट ऑफ रिटर्न म्हणजे डिव्हिडंड त्या ठिकाणीचा रेट, त्याचबरोबर तो अवेलेबल असणारा प्रॉफिट, त्याचबरोबर त्याचं पेडअप व्हॅल्यू ऑफ शेअर केलं की आपणाला यील्ड व्हॅल्यूनुसार त्या कंपनीच्या शेअरची प्राईस समजू शकते. म्हणजे अशा पद्धतीनं त्या कंपनीची व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स, त्या शेअरचं व्हॅल्युएशन आपण फाइंड आउट करू शकतो. म्हणजे इथं साधं सोपं एक्झाम्पल आहे, रेट ऑफ प्रॉफिट या ठिकाणी काढत असताना पेडअप व्हॅल्यू विचारात घ्यावी. आता रेट ऑफ प्रॉफिट काढत असताना ते पर्सेंटेजमध्ये येईल, परंतु यील्ड व्हॅल्यू मेथडमध्ये ते पर्सेंटेज काय होईल, ॲटोमॅटिकली कॅन्सल होईल. कारण नॉर्मल रेट ऑफ रिटर्न ज्यालाच आपण रेट ऑफ डिव्हिडंड म्हणतो, नॉर्मल रेट ऑफ डिव्हिडंड त्याच्यातसुद्धा पर्सेंटेजमध्ये असतो. हे रेट ऑफ प्रॉफिटसुद्धा पर्सेंटेजमध्ये, म्हणजे ते पर्सेंटेजचं साईन ते या ठिकाणी कॅन्सल होईल, म्हणजे अंशस्थानी आणि छेदस्थानी असल्यामुळं ते कॅन्सल होईल. आणि इंटू पेडअप व्हॅल्यू ऑफ शेअर, म्हणजे या फॉर्म्युलामध्ये पेडअप व्हॅल्यू ऑफ शेअर इज मोस्ट इम्पॉर्टंट. एखाद्यानं जर त्याची फेस व्हॅल्यू घेतली आणि पेडअप जर विचारात घेतली नाही तर साहजिकच काय होणार आहे, साहजिकच त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचा प्रॉब्लेम असेल, तो प्रॉब्लेम चुकणार आहे, म्हणजे त्याचा ॲन्सर चुकणार आहे. प्रॉब्लेम चुकणार नाही म्हणजे त्याचं ॲन्सर चुकणार आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, तर ज्या वेळेस आपण या ठिकाणी विचार करतो की प्रॉफिट कॅपॅसिटी ऑफ द कंपनी आर ऑल्सो कन्सिडर्ड इन टू द यील्ड व्हॅल्यू मेथड, म्हणजे या मेथडमध्ये प्रामुख्याने सर्वात महत्त्वाचा मुद्दा कुठला आहे तर प्रॉफिट. आता प्रॉफिट म्हणलं की कंपनीचा प्रॉफिट या ठिकाणी कन्सिडर करून चालत नाही, तर प्रॉफिट अवेलेबल टू द इक्विटी शेअर होल्डर्स, म्हणजे शेअर होल्डर्सला अवेलेबल असणारा प्रॉफिट हा कन्सिडर करून इथं आपणाला यील्ड व्हॅल्यू बेसिसनुसार हे व्हॅल्युएशन ऑफ शेअर हे काढावं लागतं. आता विद्यार्थी मित्रांनो, सांगण्याचं तात्पर्य काय, तर प्रॉफिट अवेलेबल टू द इक्विटी शेअर होल्डर्स हा कसा काढला जातो, तर कंपनीला पहिल्यांदा या ठिकाणी काय होतो, ग्रॉस प्रॉफिट, ज्याला आपण काय म्हणतो या ठिकाणी ट्रेडिंगच्या बाबतीमध्ये ग्रॉस प्रॉफिट असेल, ज्याला आपण निव्वळ नफा असं म्हणतो. त्यानंतर नेट प्रॉफिट येतो, ज्याला आपण अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स, त्याला EBIT असं म्हटलं जातं कंपनीच्या बाबतीमध्ये. EBIT, अर्निंग बिफोर इंटरेस्ट अँड टॅक्स, त्यामधून इंटरेस्ट मायनस केला जातो. इंटरेस्ट मायनस केला की अर्निंग बिफोर टॅक्स आलं, EBT ज्याला म्हणतो आपण, अर्निंग बिफोर टॅक्स. मग त्यानंतर त्या EBTमधून टॅक्स मायनस केला की त्याला आपण काय म्हणतो, अर्निंग आफ्टर टॅक्स. हा अर्निंग आफ्टर टॅक्स आल्यानंतर त्याच्यामधून कंपनी वेगवेगळ्या प्रकारचे रिझर्व असेल, म्हणजे काहीतरी राखीव तरतूद असेल, त्याला आपण रिझर्वला काय म्हणतो, तरतूद. म्हणजे सर्वचा सर्व नफा हा शेअरहोल्डर्सचा लाभांश रूपानं न देता कंपनीचा भविष्याचा विचार करता, कंपनी चांगली चालावी, व्यवस्थित चालावी, यासाठी कंपनी काय करते तर वेगवेगळ्या प्रकारची या ठिकाणी तरतूद करून ठेवते. फंडाची, म्हणजे निधी असेल त्या निधीची एक प्रकारची तरतूद करून ठेवते. ही तरतूद कशामधून केली जाते, तर ही तरतूद प्रामुख्यानं जो नफा मिळाला असेल कंपनीनं त्या नफ्यामधून या ठिकाणी करत असते. आता उदाहरणार्थ डिबेंचर होल्डर्स असतील, त्या डिबेंचर होल्डरचे जर पैसे परत देण्याची जर वेळ आली तर अशा वेळेस कंपनी काय करेल, तर अशा वेळेस या ठिकाणी प्रामुख्यानं कंपनी असेल, ती कंपनी काय करेल, तर प्रामुख्यानं ती कंपनी असेल ते डिबेंचरचे पैसे द्यायचे आहेत. कंपनीवर कोणत्याही प्रकारचा ताण येऊ नये, फायनान्शियल बर्डन येऊ नये, यासाठी कंपनी काय करेल, त्याचा एक फंड क्रिएट करेल आणि त्या नफ्यामधून ते रिडम्शन ऑफ डिबेंचर फंड, म्हणजे या ठिकाणी विशिष्ट कालावधीनंतर जे कर्ज रोखे धारक असतील त्यांचे पैसे परत करावे लागतील, त्याच्यासाठी ती निधीची तरतूद करेल. ती कशातून करेल, प्रॉफिटमधून करेल, आणि त्या प्रॉफिटमधून काही अमाऊंट तिकडे ट्रान्सफर करेल, आणि शेवटी उरलेली रक्कम असेल, ती उरलेली रक्कम आपण त्याला काय म्हणतो, प्रॉफिट अवेलेबल टू द इक्विटी शेअर होल्डर्स फॉर डिक्लेरेशन ऑफ डिव्हिडंड, किंवा तो टेक्निकल वर्ड होऊ शकतो, परंतु आपण सिम्पलमध्ये त्याला काय म्हणू शकतो, तर प्रॉफिट अवेलेबल टू द इक्विटी शेअर होल्डर्स.
म्हणजे अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट विचारात घ्या किंवा लक्षात घ्या की ज्यावेळेस आपण या ठिकाणी कोणत्याही गोष्टीचा या ठिकाणी अभ्यास करत असू तर त्याच्या पाठीमागचा जो काही बेस असेल, त्याच्या पाठीमागचं जे काय लॉजिक असेल, बेस ज्याला म्हणूया, तो या ठिकाणी तुम्हाला समजला पाहिजे. आता इथं साधं सोपं लॉजिक आहे. व्हॅल्युएशन ऑफ शेअर म्हणजे नेमकं काय, तर त्या शेअरची आपण व्हॅल्यू काढतोय. मग आता इथं इल्ड बेसिस म्हणलं की अर्निंग कपॅसिटी ऑफ द कंपनी आर ऑल्सो कन्सिडर. मग ही अर्निंग कपॅसिटी म्हणजे नेमकं काय, तर अर्निंग मीन्स इट इज ऑल्सो द प्रॉफिट. मग आपण व्हॅल्युएशन ऑफ शेअर काढतोय म्हणजे काय काढावं लागेल, तर प्रॉफिट अवेलेबल टू द इक्विटी शेअर होल्डर्स. मग ते काढल्यानंतर परत या ठिकाणी त्याचा फॉर्म्युला काय, तो फॉर्म्युला लक्षात घ्यायचा. तो प्रॉफिट अवेलेबल टू द इक्विटी शेअर होल्डर्स कसा काढायचा ते सुद्धा लक्षात घ्यावं लागेल. आणि अशा पद्धतीनं ह्या मेथडवरून आपणाला या ठिकाणी काय करायचे, हा फॉर्म्युला वापरून, अर्निंग बेसिसचा फॉर्म्युला वापरून आपणाला प्रॉब्लेम सोडवायचे आहेत. मग तो अर्निंग बेसिसचा फॉर्म्युला काय, तर इल्ड व्हॅल्यू मेथडमध्ये इल्ड व्हॅल्यू ऑफ शेअर इज इक्वल टू रेट ऑफ प्रॉफिट डिवायडेड बाय नॉर्मल रेट ऑफ रिटर्न इंटू पेड अप व्हॅल्यू ऑफ पर शेअर, पेड अप व्हॅल्यू ऑफ पर शेअर ऑर शेअर. त्याच्यावरून ह्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही ते इन्सर्ट केला, काढलेली इन्फॉर्मेशन असेल ते तुम्ही कॅल्क्युलेट केलेली इन्फॉर्मेशन असेल ते इन्सर्ट केली की आपणाला इल्ड व्हॅल्यू ऑफ शेअर या ठिकाणी मिळेल. अतिशय साधा आणि सोपा आहे. परंतु इथं एक आपणाला वर्किंग करावं लागतं, तर रेट ऑफ प्रॉफिट हा या ठिकाणी इथं काढावा लागतो. म्हणजे त्यालाच म्हणतो आपण, त्याचा फॉर्म्युला काय, तर प्रॉफिट अवेलेबल टू इक्विटी शेअर होल्डर्स डिवायडेड बाय पेड अप शेअर कॅपिटल. इथं एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. विद्यार्थी कुठे या ठिकाणी चुकतात, तर विद्यार्थी घेतात जी दिलेली अमाऊंट असेल ती पेड अप व्हॅल्यू या ठिकाणी घ्यायची. म्हणजे भागधारकांनी जेवढी रक्कम पेड केली असेल ते पहिल्या युनिटमध्ये आपण सांगितलेलं आहे. पेड अप व्हॅल्यू घ्यायची, पेड अप शेअर कॅपिटल घ्यायचं इंटू 100. इथं आपणाला तुम्हाला रेट हा पर्सेंटेजमध्ये मिळेल, तो इन्सर्ट केला की तुम्हाला इल्ड व्हॅल्यू ऑफ शेअर या ठिकाणी मिळेल. कशाची, इक्विटी शेअरची इल्ड व्हॅल्यू ऑफ शेअर मिळेल. म्हणजे अशा पद्धतीनं अतिशय साधा आणि सोपा आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय, तर या ठिकाणी ज्यावेळेस आपण एखाद्या युनिटचा अभ्यास करत असतो त्यामध्ये कशा पद्धतीनं अभ्यास करायचा, तो नेमकं कसं फाइंड आउट करायचं, याच्यामध्ये बेसिक लॉजिक काय आहे हे सुद्धा या ठिकाणी विचारात घ्यायचं. तर लॉजिक म्हणण्यापेक्षा एक बेसिक बेस त्याला काय, म्हणजे कोणता तरी आधार असतो, बेस असतो. म्हणजे व्हॅल्यू ठरवत असताना कोणत्याही आय थिंक सो टेक्निकल पॉईंटमध्ये ज्यावेळेस एखाद्या शहरामधील जमिनीची व्हॅल्यू ठरवली जाते किंवा बिल्डिंगची व्हॅल्यू ठरवली जाते, त्याला FSA आय थिंक सो असं म्हटलं जातं, किंवा म्युन्सिपल व्हॅल्यू हे सुद्धा या ठिकाणी काढत असताना त्यालासुद्धा काहीतरी बेस असतो. मग इथं आपण व्हॅल्युएशन ऑफ शेअर काढतोय, म्हणजेच पहिल्या मेथडमध्ये इंट्रिन्सिक व्हॅल्यू मेथडमध्ये नेट असेट आपण फाइंड आउट करणार. नेट असेट म्हणजे सर्वच्या सर्व या ठिकाणी असेटच्या या ठिकाणी आपण विकल्या, सर्वांचं आउटसायडरचं पैसे भागवले आणि राहिलेली जी काय अमाऊंट असेल त्याला आपण नेट असेट्स किंवा नेट वर्थ या ठिकाणी म्हणू शकतो. मग त्याच्यावरून आपण नंबर ऑफ इक्विटी शेअर केलं म्हणजे नेट असेट्स डिवायडेड बाय नंबर ऑफ इक्विटी शेअर, तिथं आपल्याला इंट्रिन्सिक व्हॅल्यू या ठिकाणी मिळेल. परंतु इथं यील्ड व्हॅल्यू मेथडमध्ये ते कन्सेप्ट ह्याच्या अपोजिट आहे. कशाच्या, इंट्रिन्सिक व्हॅल्यूच्या. इंट्रिन्सिक व्हॅल्यूमध्ये काय अझम्पशन केलं जातं, द कंपनी आर ऑल्सो गोज इन टू द लिक्विडेशन इन नियर फ्युचर. आणि इथं यील्ड व्हॅल्यू मेथडमध्ये बेसिक अझम्पशन काय, तर कंपनीज आर ऑल्सो वर्किंग इन नियर फ्युचर. दॅट मीन्स गोईंग कन्सर्न कन्सेप्ट आर ऑल्सो ॲप्लायड हिअर. म्हणजे येणाऱ्या भविष्य कालावधीमध्ये ती कंपनी चालणार आहे किंवा तिचं वर्किंग हे चालू असणार आहे. मग ती जर कंपनी जर भविष्यामध्ये जर या ठिकाणी तिचं वर्किंग चालू असणार आहे तर कंपनी काय मिळवेल, प्रॉफिट मिळवेल. मग तो आपणाला एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न या ठिकाणी आपण ज्यालाच आपण नॉर्मल रेट ऑफ रिटर्न आणि दुसऱ्या या ठिकाणी एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न हा या ठिकाणी कन्सिडर करावा लागतो, ज्यालाच आपण काय म्हणतो रेट ऑफ प्रॉफिट किंवा एक्सपेक्टेड रेट ऑफ रिटर्न इथं फाइंड आउट करावा लागतो. अशा पद्धतीनं हे यील्ड व्हॅल्यू मेथड हे प्रामुख्यानं प्रॉफिटवर अवलंबून आहे किंवा ज्यालाच आपण अर्निंग कॅपॅसिटी ऑफ द कंपनी. दीज आर ऑल्सो द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन टू दॅट पर्टिक्युलर मेथड. आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला समजलं असेल की फॉर्म्युला कोणता आहे, कशा पद्धतीनं ते या ठिकाणी फाइंड आउट करायचं. आता नेक्स्ट लेक्चरला आपण ह्याच्यावरचे 2 प्रॉब्लेम घेणार आहोत, कॅल्क्युलेशन ऑफ यील्ड व्हॅल्यू ऑफ मेथड आणि त्याच्यामध्ये काय काय कन्सिडर करायचं हे सुद्धा मी सांगितलं. आता प्रॉफिट काढत असताना एखादी कंपनी असेल ती कंपनी काय करू शकते, तर या ठिकाणी
डेप्रिसिएशन असेल, तुमचं टॅक्सेशन असेल, ट्रान्सफर टू रिझर्व असेल. आता ह्याच्यावर ॲडजस्टमेंट काय विचारलं जाते? साधं सोपं लॉजिक आहे. प्रॉफिट काढायचा म्हटल्यानंतर प्रॉफिटवर अफेक्ट करणाऱ्या ज्या ॲडजस्टमेंट असतील त्याच देतील. म्हणजे या ठिकाणी फॉर एक्झाम्पल काय सांगितलं असेल, प्रॉब्लेममध्ये सांगितलं असेल depreciation of 10% onto the fixed assets is not to be considered, is not to be taken in the books of account. मग काय करावं लागेल? प्रॉफिट दिला असेल ते डेप्रिसिएशन आपल्याला विचारात घ्यावं लागेल. डेप्रिसिएशन असेल तर मग त्या प्रॉफिटमधून तेवढी अमाऊंट मायनस करावं लागेल, कारण का ती अनरेकॉर्डेड असेल, ते घेतलेली नाही असं सांगितले, म्हणजे आपल्याला ते विचारात घ्यावं लागेल. परत दुसरा मुद्दा बॅड डेप्स असतील, त्या बॅड डेप्सचा सुद्धा या ठिकाणी विचार करावा लागेल. म्हणजे अशा पद्धतीनं ह्या प्रामुख्यानं वेगवेगळ्या गोष्टींचा विचार करता हे आपणाला अतिशय बारकाईनं ते ॲडजस्टमेंट पाहाव्या लागतात. ॲव्हरेज प्रॉफिटसुद्धा काढावं लागेल. जर प्रॉब्लेममध्ये 3 इयरचा प्रॉफिट दिला असेल तर त्या 3 इयरची प्रॉफिटची बेरीज त्याला डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स असतील तेवढ्यानं केलं की तुम्हाला ॲव्हरेज प्रॉफिट मिळेल. मग ॲव्हरेज प्रॉफिट मिळाल्यानंतर तुम्ही मग रेट ऑफ प्रॉफिट किंवा या ठिकाणी ॲव्हरेज प्रॉफिट मिळाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी रेट ऑफ प्रॉफिटसाठी प्रॉफिट अवेलेबल टू द इक्विटी शेअरहोल्डरसुद्धा ते काढू शकता. म्हणजे अशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम सोडवत असताना अनेक गोष्टींचा विचार करून हा या ठिकाणी आपल्याला यील्ड व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स या ठिकाणी काढायचे. आता तुमच्या गोष्ट लक्षात आली असेल कशा पद्धतीनं हा प्रॉब्लेम सोडवायचा. फॉर्म्युला या ठिकाणी लक्षात ठेवा. या ठिकाणी फॉर्म्युल्यामध्ये प्रॉफिट, पेड अप व्हॅल्यू ऑफ पर शेअर आणि नॉर्मल रेट ऑफ रिटर्न हे 3 महत्त्वाचे या ठिकाणी पॉईंट्स आहेत. जनरली नॉर्मल रेट ऑफ रिटर्न हा प्रॉब्लेममध्ये दिला जातो. जनरली पेड अप व्हॅल्यू ऑफ शेअर्स प्रॉब्लेममध्ये दिली जाते किंवा ते आपल्याला प्रॉब्लेममध्ये दिलेली असते. आणि नंतर तुमचं प्रॉफिट जो काय असेल रेट ऑफ प्रॉफिट हा आपल्याला फक्त फाइंड आउट करावा लागतो. बाकी त्याच्यामध्ये जास्त काय अवघड नाही. आता ह्या मेथडचा प्रॉब्लेम आपण नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत आणि ह्याचे 2 प्रॉब्लेम झाल्यानंतर मग कंबाईन प्रॉब्लेम म्हणजे काय, कॅल्क्युलेशन ऑफ फेअर व्हॅल्यू ऑफ शेअर, त्याचा या ठिकाणी आपण कंबाईन प्रॉब्लेम घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीनं हे आपलं युनिट या ठिकाणी कंप्लीट होईल. कुठलं? व्हॅल्युएशन ऑफ शेअर. आता इंट्रिसिक व्हॅल्यूचं काय सोपं आहे, त्याच्यामध्ये मी 2 प्रॉब्लेम घेतलेले आहेत, ते सोपे प्रॉब्लेम आहेत. आता ह्याचेसुद्धा आपण 1-2 प्रॉब्लेम घेऊयात की जेणेकरून तुम्हाला काय होईल, लक्षात येईल कशा पद्धतीनं प्रॉब्लेम सोडवायचा. आणि नंतर मग आपण कंबाईन प्रॉब्लेम फेअर व्हॅल्यू मेथडचे घेणार आहोत. फेअर व्हॅल्यू म्हटलं की त्याच्यामध्ये यील्ड प्लस इंट्रिसिक डिवायडेड बाय 2, म्हणजे इनडायरेक्टली तिथं आपल्याला इंट्रिसिक पण काढावे लागते आणि यील्ड व्हॅल्यू पण काढावे लागते. तर नेक्स्ट लेक्चरला आपण यील्ड व्हॅल्यू मेथडवरचा प्रॉब्लेम घेणार आहोत. थँक्यू व्हेरी मच.